दररोज सकाळी तुमच्या समोर दोन वाटा उभ्या असतात. एक वाट म्हणते थोडी अजून झोप घे, स्वप्न नंतरही पाहता येतील. आणि दुसरी वाट म्हणते उठ, आज नाही तर कधीच नाही. आज तुम्ही कोणती वाट निवडता तेच ठरवतं उद्या तुमचं आयुष्य कुठं असणार आहे. एक गोष्ट ऐका, माझा एक मित्र आहे. तो रोज रात्री झोपताना ठरवतो उद्या पहाटे 4 वाजता उठायचं. 2 महिने झाले पण 4 वाजता उठलेला एकही दिवस नाही. मी त्याला विचारलं, असं 4 वाजता उठायचं का ठरवलंस? तो म्हणाला, मोठे लोक लवकर उठतात, यशस्वी लोक लवकर उठतात, म्हणून मलाही उठायला हवं. मी त्याला एकच गोष्ट सांगितली, फक्त मोठ्या लोकांची नक्कल करून कोणीही लवकर उठत नाही. खरी गोष्ट काय आहे माहिती आहे का? जोपर्यंत तुम्हाला उठण्याचं कारण झोपेपेक्षा मोठं वाटत नाही तोपर्यंत तुम्ही उठू शकत नाही. कारण सकाळी काय होते, अलाराम वाजतो, तुम्ही स्नूज दाबता, पुन्हा वाजतो, पुन्हा स्नूज, शेवटी वैतागून अलाराम बंद आणि पुन्हा झोप. जो माणूस स्वतःच्या अलारामला हरवतो तो आयुष्यात काय जिंकणार? जो माणूस सकाळची पहिली लढाई हरतो तो दिवस कसा जिंकणार? एक क्षण विचार करा, ज्या वेळेला अर्ध जग झोपलेलं असतं त्यावेळेला तुम्ही काम करत असाल तर तुम्ही अर्ध्या जगाच्या पुढे असता. आज जर तुम्ही सकाळी 7 वाजता उठत असाल आणि उद्यापासून 4 वाजता उठायला सुरुवात केली तर दररोज 3 तास जास्त मिळतात. 3 तास 10 वर्षात हेच 3 तास तुम्हाला पूर्ण 1 वर्षापेक्षा जास्त पुढे घेऊन जातात. आज स्पर्धा खूप आहे, पण जर तुम्ही सकाळी स्वतःवर काम केलं तर हळूहळू तुम्ही स्पर्धेतूनच बाहेर पडता. माझा अनुभव सांगतो, सकाळचे 2 तास दुपारचे 4 तासा इतके ताकदवान असतात. कारण सकाळी मन शांत असतं, लक्ष लागतं आणि ऊर्जा पूर्ण असते. कदाचित तुमचंही एखादं स्वप्न असेल, एखादं कौशल्य असेल, एखादी कला असेल, पण वेळ मिळत नाही म्हणून ती मागे पडत असेल. माझी विनंती आहे, दररोज सकाळी फक्त 2 तास या एका गोष्टीला द्या. 1 महिना झाला की तुमच्यातला बदल तुम्हालाच आश्चर्यचकित करेल. आजचे यशस्वी लोक पहा, कोणीही आरामाच्या झोपेतून मोठं झालेलं नाही. ज्यांनी पहाट जिंकली त्यांनी आयुष्य जिंकलं. सुरुवातीला त्रास होईल, आळस येईल, मन म्हणेल आज नको, पण लक्षात ठेवा, जे सोपं वाटतं ते केलं तर आयुष्य कठीण होतं आणि जे कठीण वाटतं ते केलं तर आयुष्य बदलतं. 5 दिवस करा, मग 10 दिवस, मग 21 दिवस. 21 दिवसांनी लवकर उठणं तुमची सवय होईल. शेवटी एकच गोष्ट, उठायचं की नाही हा प्रश्न नाही, आजचं आयुष्य बदलायचं की नाही हा खरा प्रश्न आहे. निवड तुमच्या हातात आहे. जर हा व्हिडिओ मनाला भिडला असेल तर लाईक करा, ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत पोहोचवा आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.